इथे मी पहिल्यांदा अशी सगळी मापं टाकून घेतलेली आहेत. हे मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्येच दाखवलं होतं की कॅल्क्युलेशन कसं करायचं, मापं कशी घ्यायची. ही मी रेडीमेड ब्लाऊजवरूनच घेतलेली आहेत. माझ्या चॅनलला त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे. सो आता आपण बघणार आहोत की पेपरवर कटिंग कशी करायची. सगळ्यात पहिल्यांदा मी असा पेपर घेतलेला आहे आणि त्याची ही जी उघडी बाजू आहे ती समोरच्या साईडने आहे आणि ही बंद बाजू ती माझ्या साईडने आहे, म्हणजेच ती आपल्या साईडने ठेवायची. आता सगळ्यात पहिल्यांदा कटिंग करताना आपल्याला उंची टाकायची असते आणि तीसुद्धा ही टाकायची 13.5 वाली. सो गाईज ही आहे उघडी बाजू आणि ही आहे बंद बाजू. तर छातीचं उंचीचं माप घेताना असं इथून सुरू करायचं आणि असं वरपर्यंत घ्यायचं. सो आपली छाती आहे 13.5. तर मी इथं टाकून घेते तुम्हाला दिसावं म्हणून मी पेन वापरते आहे. खरं त्याला खडू वापरतात. मी झूम करते, तुम्हाला दिसतंच असेल. मी इथं घेतलेले आहे 13.5. आता आपल्याला घ्यायचं आहे हे माप 5.5, जे गळा रुंदी आणि शोल्डर याचं मिक्स आहे. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो 5.5 हे माप असं इथून तर असं वर घ्यायचं. इथे 5.5 आणि ही लाईन जोडून घ्यायची. ही झाली आपली 5.5ची लाईन. आता अशीच सेम 5.5चं माप इकडे घ्यायचं. तुम्ही पाहू शकता 5.5 आणि आता हा पॉईंट ते ही लाईन जोडून घ्यायची. गाईज तुम्ही याला स्केल वापरू शकता, मी हातानेच करते आहे. सो आता इतकं झाल्यावर आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. छाती आपली आहे 11. तुम्ही पाहू शकता 11. छातीचं माप आपल्याला असं घ्यायचं आहे 11. या लाईनला खेटून असं हे तुम्ही पाहू शकता पूर्ण 11पर्यंत मी शेवटपर्यंत इथं घेतलेलं आहे आणि वर अशी इथपर्यंत ते आलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही अशी इथपर्यंत. इथून एवढं अख्खं छातीचं माप आहे. आता लाईन आपल्याला फक्त ही इथून तर इथपर्यंतच मारायची आहे. तुम्हाला ह्या 3 लाईन दिसत असतील. आता हे टोक आणि आपल्याला पेपरचं शेवटचं टोक जोडून घ्यायचं आहे, म्हणजेच अशी सरळ लाईन मी मारून तुम्हाला दिसत असेल. आता असं तयार झालेलं आहे. हे आपले शोल्डर आणि गळा रुंदी आणि ही पूर्ण छाती आणि ही अशीच लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे. सो असं तिरकी टेप ठेवायची अशी आणि 1 वर आणि 1.5 वर मार्किंग करायचं. तुम्ही पाहू शकता, मी झूम करते. असं 1 वर आणि 1.5 वर मार्किंग करायचं आणि त्याला असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा. त्या मापांवरच फक्त गोलाकार आकार त्यातून गेला पाहिजे. तुम्ही एखादी ताटली वगैरे ठेवून पण करू शकता, पण असं फ्री हँडने केल्यावर जमून जातो. परफेक्ट गोल आला तर नाही तरी चालेल, पण एक गोलाकार दिसला पाहिजे. तुम्ही पाहू शकता गोलाकार आकार झालेले आहेत दोन्ही पण. आता आपल्याला पुढचा गळा करायचा आहे. सो इथे असतो पुढचा गळा. वर पहिल्यांदा गळ्याचं माप टाकून घ्यायचं. पुढचा गळा आपला आहे 6.5. सो मी इथं 6.5 टाकून घेते. इथे आलं आहे 6.5. तर इथे जे आलं आहे 6.5 माझा इथपर्यंत आला आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं इथून 2.5 घ्यायचं. 6.5पासून वर 2.5 आणि छोटीशी रेष मारून घ्यायची आणि वर सेम टू सेम 2, 2.5 न घेता 2 घ्यायचं आणि हा कोणा जोडून घ्यायचा. तुम्हाला दिसतच असेल कसं मारलं. हा जो कोपरा आहे तिथून आपल्याला 1/2 इंचावर, म्हणजे इथे तुम्ही मोजून घ्या वाटलंच तर, या जवळपास इथे असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याचा आकार तयार होतो. तुम्हाला दिसतच असेल गोलाकार आकार आलेला आहे. आता आपला हा पार्ट झालेला आहे. आपल्याला आता क्रॉसपट्टी तयार करायची आहे. सो मी इथे 2.5 आणि 3.5ची क्रॉसपट्टी तयार करणार आहे. वर 3.5चं माप घ्यायचं इथे आणि खाली 2.5. पहिल्यांदा ही लाईन अशी जोडून घ्यायची. अशी जोडून घेतलेली दिसतच असेल तुम्हाला, पण आपल्याला असं सरळ आकार नको आहे, आपल्याला थोडा गोलाकार आकार हवा आहे. सो आपण त्याला गोलाकार आकार देऊयात. या टोकापासून थोडासा खाली घेऊन असा आकार द्यायचा.
मी डार्क करून असा गोलाकार आकार देऊन घेतला मी, कारण अशी सरळ क्रॉसपट्टी कधी नसते, अशी गोलाकार असते, तुम्हाला दिसत असेल. आता आपण घेणार आहोत कटोरीचं माप आणि इथे टाकणार आहोत कटोरीचं माप. सो कटोरी आहे आपली 5.5, तर आपण 5.5 टाक. इथे क्रॉसपट्टीच्या ह्या साईडने आपल्याला असं उलटी टेप धरून 5.5 असं टाकायचं आहे. 5.5 ही 5.5 तुम्हाला दिसतच असेल. आणि आता काय करायचं, हे जे एकचं माप घेतलं होतं आपण, तसंच कोपरातून इथं 2.5चं माप म्हणजे इथे, आणि जवळपास अर्ध. इथे बघा असं कटोरीचा आकार तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. सो आता इथे तुम्हाला अशा पद्धतीने आपली सगळी मापं घेऊन रेडी आहेत. आता काय करायचं, इथून कटिंग स्टार्ट करायची, इथून तर ते हा भाग कापायचा, हा नाही, हा कापून घ्यायचा अशी, आणि इथपर्यंत असे पूर्ण कापून घ्यायचे. आता तुम्ही इथे पाहू शकता मी असा हा पार्ट कापून घेतलेला आहे. आता हा उलगडायचा. आता आपला हा आहे फ्रंट पार्ट आणि हा आहे बॅक पार्ट. सो आपल्याला हा मधून असं कट करायचं आहे कात्रीच्या साईड. सो दिस इज आवर फ्रंट पार्ट अँड दिस इज बॅक पार्ट. आता आपल्याला हे गळा असं कापून घ्यायचा, हे असं इथून असं कापून घ्यायचं गोलाकार भाग, क्रॉसपट्टी अशी कट करून घ्यायची आहे. इथून फ्रंट पार्टचं आता आपलं काम झालेलं आहे, तो साईडला ठेवून द्यायचा. क्रॉसपट्टी पण आपली कटोरी पण आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे असे 3 पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत. हे जपून ठेवायचे. हेच आपल्याला अस्तरावर टाकायचे असतात आणि अस्तर कट करायचं असतं. सो हे जपून ठेवायचे. बॅक पार्ट, आणि बॅक पार्टला जास्त काही करायचं नाही, आपल्याला फक्त मागचा गळा कट करायचा असतो. पण मागचा गळा कट करण्याच्या आधी बॅक पार्ट अर्धा इंच खालून कमी करायचा, असा अर्धा इंच कमी करायचा. तुम्हाला मी बॅक पार्टला असा अर्धा इंच कमी केलेला आहे, कारण आपल्याला बॅक पार्टला कमरपट्टी लावायची असते, त्याच्यामुळं ती अर्धा इंचाची असते, त्याच्यामुळं आधी असं कापून टाकावं लागतं. आता आपल्याला सेम जसं आपण पुढच्या पार्टला केलं तसं इथे गळ्याची जी काय उंची आहे ती टाकायची, आणि इथून 2.5 इंच आणि इथून 2 इंच मग ती लाईन जोडायची, आणि गोलाकार आकार किंवा आपल्याला जो काही आकार द्यायचा आहे तो द्यायचा. मी तसं करून घेते. तुम्ही बघू शकता, वर 2, खाली 2.5, आणि असा 9 इंची गळ्याचा 9 इंचीचा माझा गळा आहे. सो मी असं हे बॉक्स तयार करून घेतला आहे, आणि इथे अर्धा इंच करून असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आणि हे कट करायचं. तुम्ही पाहू शकता असं कट करून घेतलेला आहे मी गळा. सो अशा पद्धतीने आपले सगळे पार्ट कट करून तयार आहेत. आता फक्त ही कटोरी वाढवायची असते, तर ती पेपरवर कशी वाढवायची हेही मी तुम्हाला नक्की सांगेन. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कटोरी वाढवायचे व्हिडिओ हवा आहे का, मी तो नक्की बनवेल. आणि बाईचा देखील मला कमेंट करून नक्की सांगा, मी बाई कटिंगवर पण व्हिडिओ बनवेल.